jungle. आटपाडीत कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, एका पीडित महिलेची सुटका, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार एकावर गुन्हा दाखल. सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील दिघंची रोड परिसरात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून पीडित महिलेची सुटका केली. या प्रकरणी संशयिताविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आटपाडी ते दिघंची रोडच्या पश्चिमेस असलेल्या सतीश लांडगे यांच्या भाड्याच्या घरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ छापा टाकला. या कारवाईत उमेश राघू शेट्टी वय वर्ष 52, मूळ राहणार कारकाल उडपी कर्नाटक, सध्या राहणार आटपाडी यांच्यावर भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयिताने पीडित महिलेला जबरदस्तीने वेश्याव्यवसायास भाग पाडून भाड्याच्या घरात कुंटणखाना चालवल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी पीडित महिलेची सुटका करून घटनास्थळावरून 7,900 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री करंजकर या पथकाने पार पाडली. याबाबत आटपाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. गेल्या 5 ते 6 महिन्यापासून म्हणजे जवळजवळ नगरपंचायतच्या इलेक्शनच्या आधीपासून आटपाडीमध्ये आपल्या दिघंची रोडला पुजार वस्तीजवळ वेश्या व्यवसाय चालतोय अशी माहिती मला काही मित्रांकडून कळाली आणि त्याच्यानंतर या गोष्टीचा पाठपुरावा करत असताना वेळोवेळी माझ्या कामानिमित्त मी त्या रोडला गेलो की मला नेमकून आज ज्या ठिकाणी या महिलेला आणि त्या जो हा वेश्या व्यवसाय चालवतोय त्या माणसाला उचललंय त्याबरोबर पर्टिक्युलर त्या लोकेशनला मला तरुणांची संख्या जास्त दिसायची. बाहेरून आलेल्या 4 व्हीलर असतील, 2 व्हीलर असतील, तिथं सतत गाड्यांची रेलचेल दिसायची. जास्त जरा माहिती घेत गेलो आणि मला निलेशकडून वारंवार सांगण्यात येत होतं आणि निलेशच असेल किंवा पुजार वस्तीवरचे शेतकरी बांधव आहेत त्यांच्याकडून बरेच वेळा सांगण्यात आलं की आमच्या घरातल्या महिला त्या ठिकाणी जनावरं वगैरे हिंडवतात किंवा आमच्या लहान मुलं मुली तिथं आजूबाजूला वावरत असतात आणि आमच्या परिसरात असा प्रकारचा हा उद्योग चालू आहे. वारंवार पोलिसांना पण आपण कळवलं होतं, पण एकदा इलेक्शनच्या निवडणुकीचा निकाल असल्यामुळं पोलिसांना तिथं कारवाई करता आली नाही. आणि दुसरी गोष्ट, एकदा कारवाई करायला गेले असता त्यांना योग्य लोकेशन सापडलं नाही. पण आज ज्यावेळी कळालं की आजही त्या ठिकाणी हा व्यवसाय चालू आहे, तिथं एक महिला आहे आणि अजून लोकांची रेलचेल चालू आहे, तर त्यावेळी मी अनिल शेट यांना फोन केला. अनिल शेटनी आपल्या PI साहेबांना फोन करून तिथं लगेच तातडीनं पथक पाठवून दिलं आणि तिथून एक महिला आणि तो जो शेट्टी म्हणून तो गृहस्थ आहे तो माझ्या मते बाहेरचा आहे, पण तो इथं येऊन आटपाडीला नासवण्याचं काम करतोय. आटपाडीचं नाव या घटनेनं खराब होतंय. आटपाडीचा एक चांगला वारसा आहे, कलाकारांचा असेल, साहित्यिकांचा असेल, आणि अशा आटपाडीमध्ये हा असा घाण उद्योग होतोय. त्यासाठी माझी पोलीस प्रशासनाला विनंती असेल की अशा या घाण वृत्तीच्या लोकांवरती कडक कारवाई करण्यात यावी. हां, जर आज ह्या लोकांवर कारवाई नाही झाली आणि पुन्हा हा जर व्यवसाय सुरू राहिला तर पुजार वस्ती असेल आणि आसपासच्या सगळ्या ग्रामस्थांना घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला इथं आंदोलन करणार असं मी जाहीर करतो. काय घटना झाली आपल्या इथं 8-9 महिन्यापासून हा उद्योग चालू होता. कशा परत हे आपले हे उद्योग अशा जो बाया घेऊन येणे, हा प्रकार करणे आपल्या मळ्यातच, म्हणजे शेजारीच बाजूला एक घर आहे ते स्लॅबचं आणि त्याच्या पाठीमागे आपला मळा आहे तो, म्हणजे थोडेच 50 मीटरच्या अंतरावर आपला मळा आहे. मी बऱ्याच आटपाडी तालुक्यात नेत्यांना बऱ्याच कंप्लेंट केली अथवा फोन केले, त्यांनी आपल्या तारकावर दिल्या, पण आत्तापर्यंत काय त्याचा काय आपल्याला रिप्लाय आलेला नाही. मी आत्ता नरेंद्र दीक्षित यांना फोन केला आणि सांगितलं की बाबा हे आता ऑन दी स्पॉट चालू आहे आणि तुम्ही त्वरित कारवाई करा तर तुम्हाला ते त्वरित तुम्हाला आता भेटतील. तर नरेंद्र दीक्षित यांनी त्यांची यंत्रणा राबवली आणि पत्रकार, मीडिया आणि आटपाडी पोलीस स्टेशन यांना फोन करून त्वरित ते आणि जाग्यावर त्यांना पकडलं. किती लोक आहेत? ते जवळजवळ 2 लोक आहेत. एक तो चालवणारा आणि जो व्यक्ती बाहेरून आणलेली स्त्री, हे असे 2 व्यक्ती जागेवर ऑन दी स्पॉट पकडले आहेत.
आणि धन्यवाद नरेंद्र दीक्षित यांचे. आणि बऱ्याच वेळा लोक भरपूर येतात, पण ते आपल्या कामाने म्हणजे आपल्या कामाच्या निमित्ताने किंवा आपल्याला काम असल्या कारणाने आपण कधी तिथं पोहोचू शकलो नाही. आपलं काम प्रकार चालतोय तिथं? हे आता प्रकार म्हणजे बायका आणणे किंवा काय म्हणते त्याला वेश्या व्यवसाय हा 8-9 महिन्यापासून चालू आहे. मी आटपाडीत बऱ्याच लोकांना किंवा नेत्यांना फोन केला, पण त्यांनी तारकावर तारखा दिल्या, पण त्याचा काही उपयोग आतापर्यंत किंवा कारवाई. तुम्ही पोलीस स्टेशनला कळवलं होतं का? पोलीस स्टेशनला मी नरेंद्र दीक्षित यांच्या मार्फत कळवलं होतं. तरीही त्यांनी एकदा पोलीस स्टेशनचे लोक येऊन पण त्यांना ते काय त्वरित कधी म्हणजे असं त्यांना एक्झॅक्ट सापडलं नाही. ते घर किंवा ते कुठं राहतात काय करतात ते काय सापडलं नाही. किंवा मी आता त्यांना फोन केला नरेंद्र दीक्षित यांना, तर ते आता त्यांना जागेवर सापडलं आणि कारवाई. भरपूर त्रास आहे, कारण आमचा कधी येतात ही लोक गाड्या घेऊन? हे कंटिन्यू चालूच आहे त्यांचं. सकाळ दुपार संध्याकाळ हे चालूच आहे, दिवसा रात्री. किती आहे तिथं? हे काही एक्झॅक्ट आपण सांगू शकत नाही, पण ते कंटिन्यू चालू आहे. आज ज्यावेळेस पोलीस तिथे दाखल झाले त्यावेळेस काय नेमकं केलं पोलिसांनी? त्याचं तिथं पोलिसांनी ती कारवाई केली. अथवा तिथं एक महिला आणि 2 चालवणारा व्यक्ती आहे ते तिथं त्वरित सापडला. काय ते अथवा काय आपल्याला कल्पना नाही, ते पण माहित नाही. ते आता जवळजवळ मला वाटते तालुक्यातलेच असू शकतात. ते लांडगे म्हणून कोणतं घर आहे, त्यांचं घर आहे. ते भाड्यात तत्वावर त्यांनी घेतलेलं घर आहे आणि तिथं ते व्यवसाय करतायत.